पुण्यानंतर लाखोंचा मराठा जनसमुदाय आता नवी मुंबई शहराकडे येतोय। सकल मराठा समाजाच्या वतीने या संदर्भात तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये राहण्याची व्यवस्था केली झाली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। मनोज जरांगे पाटील हे उद्या नवी मुंबई शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांची राहण्याची व्यवस्था ही नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये पाचही मार्केटमध्ये करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय हा नवी मुंबई शहरामध्ये येणार आहे। आपल्यासोबत मराठा समाजाचे समन्वयक आहेत, त्यांच्यासोबतच आपण जाणून घेऊया। काय सांगाल दादा, कशी व्यवस्था केलेली आहे? येत्या 25 जानेवारीला म्हणजे उद्या नवी मुंबई शहरामध्ये मनोज जरांगे पाटील लाखो करोडो मराठा बांधवांच्या समवेत या ठिकाणी दाखल होत आहेत। यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे, त्यांची जेवणाची व्यवस्था आहे, आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एपीएमसी मार्केटमध्ये केलेली आहे। सर्व एपीएमसी मार्केट प्रशासन असेल, माथाडी कामगार असतील, व्यापारी असतील, माथाडी कामगार संघटना ज्या आहेत त्या असेल, सगळ्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी एपीएमसी मार्केटमध्ये लाभतं आहे। आणि एक जवळपास साधारणतः 2 ते 3 लाख लोकांचं नियोजन एपीएमसी मार्केटमध्ये होतं आहे। उरलेल्या लोकांच्या नियोजनाबाबत आम्ही इतर प्रशासनाकडे आता आम्ही मागणी केलेली आहे की पाम बीच रोड वगैरे त्या पद्धतीने आम्हाला तुम्ही मोकळा करून द्यावा, जेणेकरून गाड्या त्या ठिकाणी पार्किंग होऊ शकतील। तर त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवली आहे। आम्हाला एपीएमसी प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी मिळतं आहे। परंतु दुर्दैवाने सांगायचं झालं तर महानगरपालिका प्रशासनाकडून तेवढ्या प्रमाणामध्ये आम्हाला ते सहकार्य मिळत नाही आहे। सिडको प्रशासनाकडून आम्हाला त्या प्रमाणात सहकार्य खरं तर मिळत नाही आहे। त्यामुळे आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला उद्याच्या दिवसापर्यंत सहकार्य करावं, जेणेकरून नवी मुंबईमध्ये येणाऱ्या करोडो मराठा बांधवांची गैरसोय त्या ठिकाणी होणार नाही। आणि जर समजा अशा प्रकारची काही गैरसोय झाली तर नक्कीच नवी मुंबई शहराचं नाव जर आपण जर स्वच्छतेमध्ये 1 नंबर, आपला 3रा नंबर येतो, कधी 1 नंबर येतो, तसं आपला मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बदनाम जर कुठलं होईल तर नवी मुंबई शहर होईल। आमची अपेक्षा आहे शहरातील नागरिक म्हणून, संयोजक म्हणून सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। महानगरपालिका असतील, शहरातील नागरिकांनी सहकार्य करावं आणि नक्कीच या ठिकाणी एक मोठं भगवं वादळ या नवी मुंबई शहरामध्ये उद्या आणि 26 जानेवारीला सकाळी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल। भगवं वादळ उद्या नवी मुंबई शहरामध्ये दाखल होणार आहे। राहण्याची तुम्ही एपीएमसी मध्ये व्यवस्था केली, मात्र त्यांच्या जेवणाचं काय आणि पालिका सहकार्य करत नाही, तर त्यानंतरचा तुमचा प्लॅन बी कसा असेल? बघा कसं आहे की आम्ही सगळ्या मार्केटमध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। ज्या ठिकाणी ते राहणार आहेत त्या ठिकाणी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। एक साधारणतः 10 ते 15 हजार गाड्या ह्या एपीएमसी परिसरामध्ये अकोमोडेट होत आहेत। राहिलेल्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की आपण आम्हाला पाम बीच मार्ग खुला करून द्यावा, कारण आम्ही सगळ्या गाड्या पाम बीच मार्गाने आणणार आहोत। जेवढ्या गाड्या इकडे अकोमोडेट होतील तेवढ्या गाड्या इकडे होतील, बाकीच्या राहिलेल्या ज्या गाड्या आहेत त्या पाम बीच मार्गावर त्या ठिकाणी त्या गाड्या सगळ्या पार्क होतील। त्या ठिकाणी महानगरपालिकेला आम्ही विनंती केली की आपण पाण्याच्या टँकर्स आम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावेत। काही मोबाईल टॉयलेट्स त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहेत। काही प्रमाणामध्ये त्यांनी आपल्याला थोडंसं सहकार्य केलेलं आहे। परंतु खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेचा जर आपण विचार केला, एवढ्या मोठी श्रीमंत महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेकडून आम्हाला खरं तर खूप अपेक्षा होत्या, परंतु एक साधारणतः 10 ते 15% आपण असं म्हणू शकतो की त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत। बाकी सगळं जे नियोजन आहे आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी करत आहोत। शहरातील नागरिक आहेत, एपीएमसी मार्केट परिसरातील सगळे व्यापारी असतील, माथाडी कामगार असतील, त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळते। शहरातील आगरी कोळी समाज असेल, या सगळ्या समाज